वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. घट आणि मठ उपाधीच्या दृष्टीने भिन्न आहेत, पण दोघांच्या मध्ये स्वरूपाचा विचार केला तर एकच आहे. तसं जीव आणि ईश्वर उपाधीमध्ये भेद आहे, पण ईश्वराचं जे स्वरूप आहे आणि जीवाचे जे स्वरूप आहे ते एकच आहे. त्याच्यामध्ये काय भेद नाही आहे. शेवटी मनन म्हणजे मनन करून आपल्याला तशी अवस्था प्राप्त करायची आहे. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी त्याच्यापासून वेगळा नाही, भिन्न नाही, अभिन्न आहे. फक्त नाम मात्र भेद आहे, घटाकाश मठाकाश. पण स्वरूपाने विचार केला तर आकाश एकच आहे, आकाशामध्ये भिन्नता नाहीच आहे. तसं स्वरूपाचा विचार केला आपल्या तर स्वरूप एकच आहे, फक्त उपाधीचा भेद आहे. असं मनन करायचं आहे, जेणेकरून आपला निश्चय झाला पाहिजे की मी सच्चिदानंद स्वरूप आहे, म्हणजे एकच तत्व आहे. अनेकत्व सांगितलं नाही, एकत्व सांगितलेलं आहे. त्याचा निश्चय झाला पाहिजे. तो निश्चय होण्याकरता मननाचा अभ्यास आहे. मननाचा अभ्यास सातत्याने करावा लागतो. एक दिवशी करून चालत नाही, रोज त्याचं मनन करावं लागतंय. काय रोज त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचा ध्यास लागला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा ध्यास लागल्यानंतर माणसं झोपेत सुद्धा तेच बडबडतात, झोपेत सुद्धा तेच बडबडतात. एक आजीबाई रस्त्याने चालली होती आणि रस्त्याने जाता 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 तिने काय गाणं ऐकलं, शब्द कानावरती पडले तिच्या. कधी करशी लग्न माझे तुझ ईश्वरा ठावे, अशी ती म्हणत चालली. आणि एका तरुणाजवळ म्हटले, आजी तुमचं झालंय की, आता कशाला म्हणताय म्हणाले. नाही रे, ते ऐकून ऐकून सवय पडली म्हणले म्हणायची. ऐकून ऐकून सवय पडली. म्हणजे एकदा ते कानावरती पडलं की ते गुणगुणलं तर तेच येत आहे. हे विषयाच्या बाबतीत घडतंय. हेच परमार्थाच्या बाबतीत घडलं पाहिजे, हेच परमार्थाच्या बाबतीत घडलं पाहिजे. म्हणून त्या मननाचा अभ्यास आहे, तो सातत्याने केला पाहिजे. सातत्याने केला तर निश्चय होतो, नाहीतर निश्चय होत नाही. नाहीतर आमच्या तुमच्या जीवनामध्ये स्वाभाविकच भेदाचा निश्चय आहे, अभेदाचा निश्चय नाही आहे. भेद शिकवावा लागत नाही, शिकवावा लागतो, स्वाभाविकच आहे. पण अभेदाचा निश्चय झाला पाहिजे. मग ते कसं चिंतन करावं, त्याच्याकरता पुढे आणखी त्याचा विस्तार केलाय. जवळजवळ जीव आणि ईश्वर, ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये भेद नाही. कसा नाही, 12 प्रकारचे भेद सांगितलेत बरं का. याच्या 12 प्रकारचे भेद सांगितले, त्याची यादी दिली या प्रस्तावनेमध्ये, त्या चिंतनामध्ये. म्हणून तिसरा एक इथं विचार मांडलेला आहे. कुठं आले, कुठं चैतन्य, जगत अधिष्ठानभूत सच्चिदानंद परिपूर्ण असे ब्रह्मचैतन्य, त्या शुद्ध ब्रह्माचा मायेत असणारा जो आभास, त्यास ईश्वर चैतन्य म्हणतात. आभास म्हणजे प्रतिबिंब. ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब मायेमध्ये पडतं, त्याला ईश्वर चैतन्य म्हणतात. आणि त्या ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब जिथं अविद्येचे मध्ये अविद्या नावाच्या उपाधीत पडतं, त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात. असं त्याचा फरक सांगितला बरं का. म्हणजे माया नावाची उपाधी लागली की त्याला ईश्वरी चैतन्य म्हणायचं, आणि अविद्या नावाची उपाधी लागली त्याला कुटस्थ चैतन्य म्हणायचं. दोघांची उपाधी काढली की त्याला ब्रह्मचैतन्य म्हणायचं.
सोपं आहे की नाही? लक्षात. हा, उपाधीचा संबंध आला की नाव बदललं. उपाधीचा संबंध आला की नाव बदललं. हा, तुम्ही आता जर भजनात आला तर तुम्हाला काय म्हणणार? ओ महाराज म्हणणार. तुम्ही जर ऑफिसमध्ये बसलं तर महाराज कोण म्हणणार तुम्हाला? का? साहेब म्हणणार. माणूस बदलला, ठिकाण बदललं. हा, त्याला मागात गेल्यानंतर कारखान्यात म्हणलं कामगारच म्हणणार हो. शेतात गेलं शेतकरी म्हणणार. ठिकाण बदल की नाव बदलतं. हा, तसं त्या ब्रह्मचैतन्याचा ज्या उपाधीशी संबंध आला की नाव बदललं. लक्षात आलं का? हा, नुसतं हो नाही सांगता आलं पाहिजे. उगाच मन आपण कॉपी काय. हा, मायेत असणारा जो आभास ते ईश्वर चैतन्य, तसे स्थूल सूक्ष्म शरीर संघाताचे अधिष्ठान भूत असे कुटस्थ चैतन्य आणि बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान यांच्यातील कुटस्थ चैतन्याचा जो आभास मिळून जीव चैतन्य. बरं का? म्हणजे त्या जीवाच्या ठिकाणी जो संबंध आला त्याच संबंधाला कुटस्थ चैतन्य किंवा जीव चैतन्य असं किंवा शब्द वापरलाय. बरं का? कुटस्थ चैतन्य किंवा जीव चैतन्य असं वेगळे वेगळे शब्द आहेत. ते लक्षात नाही आलं की गोंधळ होतोय. बरं का? जरा गोंधळून जातोय जरा मनुष्य. मग ते फार लक्ष देऊन ऐकावं लागतं. कुटस्थ चैतन्याचा जो आभास मिळून जीव चैतन्य होय, या चार चैतन्यापैकी जीव आणि ईश्वरी दोन चैतन्य अनुक्रम कुटस्थ व ब्रह्म या चैतन्यावर अध्यस्त असल्यामुळं जीवाधिष्ठान चैतन्य असे कुटस्थ चैतन्य आहे आणि ईश्वर अधिष्ठान भूत असे ब्रह्म चैतन्य आहे. त्यात अध्यस्त जीवेश्वरात कल्पित उपाधिकृत भेद असला तरी त्यास अधिष्ठानभूत असणारी कुटस्थ चैतन्य व ब्रह्म चैतन्य दोन चैतन्य तत्वता एकच आहेत. अर्थात वाच्यार्थात वाच्यांशात भेद संभवत असला तरी लक्षातात मात्र एकत्र संभवते. बोलण्यामध्ये भेद आहे, प्रत्यक्षात भेद नाहीच आहे. हा, आपल्याला बरीच उदाहरण आपण देत गेलो. चहामध्ये सुद्धा साखर आहेच, कॉफीमध्ये सुद्धा साखर आहेच, दुधामध्ये सुद्धा साखर आहेच. हा, तिन्हीकडे साखर एकच आहे. साखरेत काय फरक नाही. पण एकामध्ये थोडस कॉफी टाकली आणि एकामध्ये थोडस चहा पुढे टाकली. चहाची गोडी, कॉफीची गोडी आणि दुधाची गोडी यात काय फरक आहे का? मग चहा आणि कॉफी हा भेद का? वाच्यार्थामुळं. चहा पूड टाकल्यामुळं चहा, हा, कॉफीची पूड टाकल्यामुळे कॉफी. दुधात काहीच टाकलं नाही म्हणून ते दूध. दूध रूपानेच आहे, पण तिन्हीमध्ये साखर आहे की नाही? तिन्हीतली साखर एकच आहे, पण चहाची पूड आणि कॉफीची पूड एक नाही तरी भिन्न आहेत. बरं का? यांच्यात भेद कायम राहणारच, पण त्या साखरेतला भेद नाही, अभेदच आहे. हा, तसं वाच्यार्थामध्ये भेद आहे. मग काही लोकांना विचारलं चहा घेता का, दूध घेता का, कॉफी घेता? ते म्हणजे चहा येऊपर्यंत कॉफी चालते, कॉफी येऊपर्यंत दूध चालतं, दूध येऊपर्यंत चहा चालतं. पण नेमकं काय पाहिजे? तिन्ही पाहिजे म्हणतात. आम्ही एकानं विचारलं कीर्तन करा ना, म्हणलं महाराज चहा घेता का, दूध घेता? ते म्हणलं मी चहा पण घेत नाही, दूध पण घेत नाही. ते म्हणजे दुधात थोडीशी पत्ती टाका आणि आणा म्हटली. कीर्तनकाराची विनोदी. कोण? इंगळी महाराज. आणि लातूरला कार्यक्रम होता 7 दिवस. आल्यानंतर आम्ही विचार केला, महाराज चहा घेता का? म्हणजे चहा पण घेत नाही, दूध घेत नाही, फक्त दुधामध्ये पत्ती टाकून उकळून आणा म्हटले. दुसरा एक आला म्हणजे महाराज वाजवणारा आणलाय, ते मी बँडवाला आहे म्हणले. तसं नाही,
कीर्तनकाराबरोबर वाजवणारा कोणतरी असतो, म्हणणारा कोणतरी असतो, म्हणून आम्ही विचारलं. म्हणजे त्यांचा बोलण्यात सहज विनोद होता. असो, म्हणून वाच्यार्थामध्ये भेद आहे, लक्ष्यार्थामध्ये भेद. म्हणून लक्ष्यार्थात मात्र एकत्व संभवत. मग गोंधळ कुठं आहे? वाच्यार्थामध्येच गोंधळ आहे हो. म्हणून वाच्यार्थ कशाला म्हणतात आणि लक्ष्यार्थ कशाला म्हणतात ते कळ पाहिजे. फक्त बोलण्यापुरतच ज्याचा संबंध आहे त्याला वाच्यार्थ, आणि मूळ त्याच्या अर्थाशी संबंध आहे, स्वरूपाशी संबंध त्याला म्हणतात लक्ष्यार्थ. म्हणून लक्ष्यार्थ आणि वाच्यार्थ हे लक्षात आलं पाहिजे बरं का. ऐक्य करायचं असेल तर वाच्यार्थाचा त्याग करावा लागतो आणि लक्ष्यार्थाचा अंगीकार करावा लागतो. एक जण एकाला विचारलं, अमुक अमुक ग्रस्त भेल, हो माझे मामा आहेत म्हणाला. ते म्हणला, हो माझे काका आहेत म्हणाला. ते म्हणला, माझे बाबा आहेत म्हणाला. म्हणला, माझे काका. अरे भांडू नका. नात्याच्या संबंधाने ते काका आहेत, नात्याच्या संबंधाने ते मामा आहेत, नात्याच्या संबंधाने ते बाबा आहेत, पण शरीर एकच आहे का नाही? काका म्हणून जर भांडून जर कापून घ्यायला गेलाय तर चालेल का असं? वाच्यार्थामध्ये वाद आहे. नाही नाही, हे माझे मामाच आहे. तुझे मामाच आहेत ना, पण माझे काका आहेत ना. ते म्हणजे तुमचे काका असतील, तुमचे माझे बाबा आहेत ना. हा भेद राहणारच ना. याला वाच्यार्थात म्हणतात बरं का. पण शरीर मात्र एकच आहे. नात्याच्या संबंधाने वाच्यार्थ निर्माण झाला, वाच्यार्थामध्ये भेद निर्माण झाला, पण स्वरूपामध्ये लक्ष दृष्टीने विचार केला तर तिथं अभेद आहे. तसं जीव आणि ईश्वर. लोक म्हणतात तर ईश्वर कुठं आणि जीव कुठं, कसं काय ऐक्य मानायचं? वाच्यार्थात ऐक्य मानायचं नाही. वाच्यार्थामध्ये ऐक्य मानायचं नाही. तो सर्वज्ञ आहे. आम्हाला घरातल्या घरात काय चाललंय कळत नाही. त्याला जगात काय चाललंय कळत. आणि तुम्ही म्हणता ईश्वर आणि जीव एकच आहे. अरे वाच्यार्थाने जुळत नाही, वाच्यार्थाने जुळत नाही, लक्षात ठेवा. लक्ष्यार्थाने फक्त त्याचा संबंध घ्यायचा. त्याचंही स्वरूप तेच आहे आणि आपलं स्वरूप तेच आहे. वाच्यार्थाने त्याचं आपलं कधीच जुळणार नाही, कधीच जुळणार नाही बरं. म्हणून वाच्यार्थ आज जी भांडणं होतात ती कुठं आहेत? भांडणं वाच्यार्थामध्ये. लक्ष्यार्थाच्या दृष्टीने भांडण्याचा वादाचा प्रश्नच येत नाही. म्हणून वाच्यार्थाचा त्याग करायचा आणि लक्ष्यार्थामध्ये एकत्व संबत्व. म्हणून बोलण्यामध्ये ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ब्रह्म चैतन्य ही फक्त बोलण्यापुरते. प्रत्यक्ष बघायला गेलं तर एकच आहे. चैतन्यामध्ये प्रकार नाहीत, देवामध्ये प्रकार नाहीत. भक्तात प्रकार झाले म्हणून देवात प्रकार मानावे लागले. भक्तामध्ये प्रकार आहेत म्हणून देवात प्रकार मानावे लागले. देवामध्ये प्रकार नाहीत बरं का. देव एकच आहे. व्होल्टेज मध्ये भेद मानलाय हो, बरोबर आहे ना. बल्ब किती व्होल्टेज? 40 व्होल्टेजचा, 60 व्होल्टेजचा, 100 व्होल्टेजचा. 40 घ्या, 60 घ्या, 100 घ्या, पण त्यात विद्युत मात्र एकच आहे की नाही. 4 MB चा मोबाईल घ्या, 10 MB चा मोबाईल घ्या. शेवटी सर्वांचं कार्य एकच की नाही. इकडून तिकडून तिकडून इकडं बोलणं का फरक आहे? नाही, त्याची फार मेमरी आहे, त्याच्यावर फक्त पंतप्रधानच बोलतो असं काही नाही आहे. कोणाला कुठल्या मोबाईलवरती बोलता येतं. म्हणून वाच्यार्थाचा कधी भाव मनात घ्यायचा नाही, त्याच्या लक्ष्यार्थाचा भाव मनात घ्यायचा, तर हे जुळेल बरं का. तर ऐक्य मानता येईल. म्हणून वरपंगाने ऐक्य कधीही जुळत नाही, कधीच शक्य नाहीये. म्हणून ईश्वर आणि जीव ह्या दोघांच्या स्वरूपाचा विचार केला तर दोघांचं स्वरूप एकच आहे. मी तिसऱ्यांदा सांगावले बरं का, लक्षात ठेवा. आता पुढच्या वेळी तुम्ही सांगितलं पाहिजे मला. हे 3 वेळा सांगितले म्हणल्यानंतर नाही का. पण आपला नियम आहे, समजल्याशिवाय पुढे जायचं नाही. नेम काय? समजल्याशिवाय पुढे जायचं. हे काय कीर्तन नाही 2 तासात संपलंच पाहिजे असं नाही बरं का पाठ आमचा.
हा, हे समजून घ्यायचं आणि मग पुढे जायचं. हा, ते कीर्तनात लोकांना समजो अगर न समजो ते 2 तासात काहीतरी गोळा बेरीज करून संपवायचं आणि जायचं. पुढच्या वर्षी पुन्हा आलं महाराज, पुढच्या मागच्या वर राहिलेलं ते म्हणते काय सांगितले मलाच माहिती नाही म्हणतोय तो. कीर्तनकार काय म्हणतोय, मागच्या वेळी काय सांगितले मलाच माहिती नाही, मी काय सांगणार होतो तुम्हाला. तो पण कीर्तन वेगळं आणि हे चिंतन वेगळं, पण हे समजून घेऊन पुढे जायचं आहे बरं का. म्हणून आता तिसरा एक त्या साधक बाधिक युक्तीने मनन कसं करावं सांगितलेलं आहे. हे पायरी पायरीनं चिंतन केलं पाहिजे बरं का. हा, ते सांगत असताना नेह नानास्ति किंचन इत्यादी श्रुतीमध्ये भेदाचा निषेध केला आहे. तो निषेध तेव्हाच संभवतो की जेव्हा वास्तव अभेद असतो, त्याविना भेदाचा निषेध संभवत नाही. भेद निषेधाच्या अनुपपत्तीच्या ज्ञानरूप श्रुतापत्ती प्रमाणापासून भेद मिथ्यात्व व जीव ब्रह्मैक्य ज्ञान रूप अर्थापत्ती प्रमा होते. हे काही प्रमाण सांगितले, 6 प्रमाण सांगितले बरं का. ते आता आपल्याला विचार करायचे नाही. हा, त्यातच घोटाळत बसलो तरी मनन इथंच होईल आपलं. प्रमाण 6 प्रमाण सांगितले. शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, श्रुती अर्थापत्ती प्रमाण, अशी 6 प्रमाण सांगितले. तो विचार पुढे आहे. हा, फक्त ती शब्द लक्षात ठेवा. हा, त्याचं फक्त त्यातला आपल्याला भेद कसा नाही हा त्याचं वर्णन केले तेवढं आता विचारात घ्यायचं बरं का. हा, म्हणून शिकायला आपण जर गेलो तर हा विचार सुरुवातीला कोणी सांगत नाही, हे पुढे फक्त अनुक्रमाने सांगत जायचं. हा, तो पॅरेग्राफ वाचायचा तेवढं सांगायचं, पुढे जायचं, तेवढं सांगायचं, पुढे जायचं. हा, 4 महिन्यात विचार सगळं संपलं पाहिजे. हा हा, मग ते समजणार का, सांगणारालाच विचारत कोणतं हे विचारत नाही ते बरं आहे, म्हणजे मला सोपं ना. मग ते ऐकणारा सुद्धा काय त्याला वर्षाचा हे दिलेला आहे काय अभ्यासक्रम, तो सुद्धा तोच तेवढाच विचार करतोय. तो सुद्धा कुठे डोकं खालता म्हणतोय ते जास्त भेदात आणि ते माया आणि ब्रह्म जाऊ दे म्हणतो. ते शिकणारा सुद्धा तेवढा तीव्र नसतो ना. मंत्र स्रोत उगच ज्ञानोबारांनी वर्णन केले, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. हा, ज्ञानोबाराय म्हणतात सद्गुरु निवृत्तीनाथांना मला जे स्फुरण घडलं, का घडलं, सद्गुरु निवृत्तीनाथांच्या सारखा पुढं श्रोता आहे म्हणून. एवढं ज्ञानोबारांना सांगावं लागलं. जर येरा गबाळा असता तर ज्ञानोबार एवढे बोललेच नसते. म्हणजे साक्षात म्हणून तुम्ही महेशाची या मूर्ती वर्णन केले ज्ञानोबारांनी. म्हणजे श्री गुरु सारखा श्रोता असताना त्यांच्यासमोर कसं बोललं पाहिजे. हा, बोलताना थोडं वाद गेले, ज्ञानदेवा थांबा म्हणले, भाव सोडून तुम्ही बाजूला चाललाय बरं का, असं जाग करावं लागलं कधी कधी निवृत्तीनाथांना. हा, ते म्हणजे गेलो प्रेमाच्या भरात बोलत गेलो असं ज्ञानोबाराय बोलले. हा, म्हणजे त्या समोरच्या श्रोत्यावरती ते आहे. अभ्यास करणारा तसा विद्यार्थी असेल तर सांगणारा तसा सांगतो ना. हा, विद्यार्थी ते ऐकून घेतात, ते पुन्हा विचार करत नाहीत, शंका विचारत नाहीत, पुढे जायचं अशी पद्धत आहे ना. हा हा, म्हणून नेह नानास्ति किंचन म्हणजे भेदाचा निषेध केलेला आहे. एक ब्रह्मच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. म्हणून तो पहिला विचार सांगितला. काय सांगितला आपण मग चिंतन करून गेलो, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव ना पराहा. त्या संबंधाने एक श्रुतीचा विचार आहे बरं का. नेह नानास्ति किंचन, त्या भगवत स्वरूपाशिवाय ब्रह्मस्वरूपाच्या शिवाय दुसरं काहीही नाही. मग काही नाही हे दिसतं, याची संगती काय, परब्रह्माच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. पण जग दिसतं ना, जग दिसतं. मग जग दिसतं आणि ब्रह्म हे काय म्हणून सांगता, हे कसं काय.
म्हणून तिथं सांगावं लागलं की वास्तव स्वरूपाने अभेद आहे, स्वरूपाने अभेद आहे वास्तवाने, आणि कल्पित भेद आहे असं सांगावं लागलं बरं का. म्हणजे स्वरूपाचा विचार केला तर वास्तवता पाहिली तर वास्तवता एक परब्रह्मच इकडं तिकडं भरलेलं आहे. मग दिसतंय जग काय आहे, हे कल्पित आहे, मानलेला आहे. मानलेला भेद कल्पित आहे, हा खरा नाही. म्हणजे कार्यसिद्धीला जाण्यापुरतं हे मानलेलं आहे, कार्यसिद्धीला जाण्यापुरतं मानलेलं आहे. लग्न ठरवण्याकरता मध्यस्थी कोणीतरी घ्यावा लागतो. कुठपर्यंत? लग्न होईपर्यंत. लग्न झाल्यानंतर मध्यस्थी कोण आहे त्याला, लग्न झालं त्याला आठवतंय? संबंधच राहत नाही त्याचा. फक्त लग्न ठरवण्याकरता मध्यस्थी लागतो. दोघांचं नातं काय सांगायचं, आणि एकदा दोघांचं नातं झालं, दोघांचं एकमेकाचं तुझं, की त्याच्या मधल्या माणसाची आता गरजच नाही. पण जोपर्यंत जुळत नाही मात्र त्याला घ्यावं लागतं बरं का. मग तो खरा आहे का खोटा आहे? तो कामापुरताच आहे. लोक म्हणतात हे कामापुरता मामा म्हणतात बरं काही माणसं. कामापुरता मामा मारतात. फक्त तो व्यवहार घेण्यापुरता तो मध्यस्थी घ्यावा लागतो. एकदा व्यवहार झाला की त्या मध्यस्थीचा काही संबंध राहत नाही बरं का. दोन नाती एकत्र आणायचे आहेत म्हणजे भेद आहे का नाही, अभेद निर्माण करायचा आहे. एकदा त्यांचा अभेद झाला की त्या मध्यस्थीचा काहीही संबंध येत नाही. तसं हे जगताची प्रतीती येते ना, मग तिथं कल्पित भेद मानायचा. दिसतं ना हे काल्पनिक आहे, हे खरं नाही. मग याच्या खाली काय खरं आहे? एकच तत्व आहे, एकच आहे. कागद आहे, त्या कागदावरती तुम्ही लिहिलं, त्या पेननं लिहिलं, पेन्शिलनं लिहिलं, कशाने लिहिलं, कागदावर तर लिहिलेलं खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. ते पेन्शिलनं पुसलं, रबरनं घासलं की निघून जाते ना. रबरनं घासलं तर निघून जाते की. मग ते लिहिलं जातं, कधी पुसलं जातं? काम झालं की. आता अलीकडे पेनची सोय झाल्या, पूर्वी पेन्सिलच होते. एकच पाटी वर्षभर वापरायची, 1ली पासून 10वी पर्यंत एकच पाटी वापरायची. रोजच्या रोज लिहायचं, रोजच्या रोज पुसायचं, रोजच्या रोज लिहायचं, रोजच्या रोज पुसायचं. आता प्रत्येक विषयाला एक एक वह्या आहे. ते एकदा डोक्यात बसलं की पुसून टाकलं की संपलं, त्याचा काय संबंध नाही. पाटी तीच आहे, 1ली तीच होती, 2रीला तीच होती, 3रीला तीच होती, 4थीला तीच होती. पण 1लीत लिहिलेलं वेगळं, 2रीत लिहिलेलं वेगळं, 3रीत लिहिलेलं वेगळं, पण पाटी एकच आहे की नाही. पाटीवरती लिहिलं होतं ते खरं होतं खोटं होतं? नाही, 2रीला म्हटला ते 1लीच खरं आहे, चालणार नाही. आता 2रीतलं खरं मानायचं. काय 1लीतलं 1लीत संपलं की, त्याचा अभ्यास संपला हो. आता 2रीला आलाय, 1लीत काय शिकवलं ते पाटीवरती आता विचार करायचा नाही, त्याचा व्यवहार संपला. पाटी तीच आहे की नाही, पाटीत का बदल झालाय का? तशी आतापर्यंत किती वेळा जगताची उत्पत्ती झाली, किती वेळा गेली, पाटी तीच आहे, ब्रह्म तेच आहे, ते बदललेलं नाही. लक्षात? 1ली पासून 10वी पर्यंत पाटी, अशी आतापर्यंत कल्पच्या कल्प गेली, ब्रह्म तेच आहे. त्या पाटीवरती लिहून काही फरक पडत नाही. अशी किती उत्पत्ती जगताची झाली आणि किती वेळा प्रलय झाला तरी त्या ब्रह्मावरती काही परिणाम होत नाही. पाटी कोरीची कोरीच आहे, पाटी कोरीच आहे. त्याच्यावर एक लिहिलं म्हणून ती पाटी काय म्हणत नाही, एक लिहिलं होतं माझ्यावरती पाटी बोलते. तसं ते ब्रह्म म्हणत नाही, माझ्यावरती जगत होतं ते म्हणतच नाही. ते म्हणते मला ब्रह्म जगत माहितीच नाही म्हणते, कारण त्याला माहिती मी एकटाच आहे. हे ब्रह्म आम्ही म्हणतो. शिकण्यापुरता तो पाटीचा व्यवहार आहे, लिहिण्या घेण्याचा व्यवहार आहे. मग एकदा तुम्ही संपला, 10वी झाली,
7वी झाली, 8वीला पाटी चालते आता का? आता पाटीवर तर लिहायचा संबंधच येत नाही. मग पाटीवरती लिहिण्याचा संबंध आहे म्हणून पाटी टाकून द्यायची का? ठेवली जाते ना. तिला काय शिवाय द्यायच्या का? त्याच्यावर राग काढायचा का? काहीच नाही. त्या पाटीवरती काय बदल होत नाही. मलाच म्हणतात की वास्तव स्वरूपाने विचार केला तर अभेद रूपाने ब्रह्मच आहे. फक्त काल्पनिक संबंध आल्यामुळे त्याच्यामध्ये भेद निर्माण झाले. मग ते आता मनन करायचं, कसं करायचं आहे त्याची यादी दिलेली आहे बरं का आता. आणि ती यादी देत असताना सारांश वर सांगितल्याप्रमाणे या 3 युक्ती जीव ब्रह्मेक ज्ञानास साधक अशा आहेत. कशा आहेत? साधक अशा आहेत आतापर्यंत वर सांगितलेल्या. आता बाधक युक्तीने मनन कसं करावं? बाधक युक्तीने मनन कसं करावं आता तो विचार इथं सांगतायत. ब्रह्मैक ज्ञानास बाधक युक्ती 1. जीव ब्रह्माचा भेद मिथ्या आहे. औपाधिक असल्यामुळे घटाकाश महाकाश याप्रमाणे जी मिथ्या नसते ते औपाधिकही नसते. जसे घट व पट यांचा भेद व्यवहार दशेत राहणारा आहे तो औपाधिक नाही, मिथ्याही नाही. ज्या अर्थी जीव ब्रह्माचा भेद स्वरूपता नाही त्या अर्थी तो मिथ्याही नाही अशी मुळी नाही, किंतु मिथ्याच आहे. अनुमानात जीव ब्रह्माचा भेदापक्ष आहे. मिथ्यात्व हे साध्य आहे. औपाधिकता हेतू आहे. आणि घटाकाश महाकाशात 2 आकाशाचा व घटपट यांचा भेद हे उदाहरण आहे. एक पटवून देण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये इथं विचार आता मांडलेला आहे. जीव ब्रह्माचा भेद मिथ्या आहे. पहिलं वाक्य काय सांगितलं? जीव आणि ब्रह्मामध्ये जो भेद मानला जातो तो खरा नाहीये, खोटा आहे. आज प्रत्येकाची धारणा हीच आहे. जीव आणि ब्रह्म म्हणजे देव याचं ऐक्य कोणी मानायला तयार नाही. कोणी मानायला तयार नाही. प्रत्येकाचा निश्चय आहे जीव वेगळा आणि देव वेगळा, देव नाम ब्रह्म. पण इथं चिंतन करताना सांगतात की जीव आणि ब्रह्मामध्ये जो भेद मानला तो खोटा आहे, मिथ्या म्हणजे खोटा आहे असं पहिल्याला चिंतन करावं लागेल. थोडस कष्टाचं आहे बरं का, कष्टाचं आहे. जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद नाही हे काही अंशाने ऐकल्यानंतर पडतं, पण तसा निश्चय होत नाही. तसा निश्चय होत नाही. एकाएकी निश्चय होत नाही, लक्षात ठेवा. का निश्चय होत नाही? आधीचे संस्कार आहेतच ना, आधीचे संस्कार आहेतच. इथं हा अधिकाऱ्याला विचार म्हणतायत, अधिकाऱ्याला हे पटवून देत आहेत. अधिकाऱ्याला पटवून देतात म्हणजे अधिकाऱ्याला पटवून देतात म्हणजे तो आता त्याच्या अंतःकरणाची शुद्धता झालेली आहे. ज्याच्या अंतःकरणाची शुद्धता झालेली आहे त्याला लवकर पटतं. ज्याच्या अंतःकरणाची शुद्धता झालेली नाही त्याला लवकर पटत नाही. किती सांगा, पालत्या घागरीवरती पाणीच, पालत्या घागरीवरती पाणीच, लक्षात ठेवा. कारण ते निश्चय होण्याकरता अधिकार पाहिजे, लक्षात ठेवा. अनधिकार्याला हे पटत नाही. आपण मागे चिंतन करून आलो. ज्यावेळी हनुमंतराय लंकेमध्ये गेले, रावणाला बातमी कळाली की वानर आले आपल्याकडे आणि ते शत्रू पक्षातलं. मग शत्रू पक्षातला आपल्याकडे जर कोणी आला तर त्याचा नियम आहे की त्याला आता सोडायचं नाही.
त्याला बांधून ठेवायचं. आता त्या सर्व राक्षसांनी त्या हनुमंताला धरलं, त्याला बांधून रावणाच्या समोर आणलं. त्या रावणाच्या सभेत आणलं बरं का. त्याला बांधून आणलेलं आहे. तू कोण काय सगळी चौकशी केली रावणाने. तेव्हा सांगितलं मी रामाचा भक्त आहे. ते म्हणले रावणाचा मन तुला आम्ही सोडतो. बर का. असा बराच तो संवाद आहे. शेवटी ते हनुमंतराय होते. रावणाने विचार केला हे आपलं मत सोडायला तयार नाही वानर. आता आपल्याकडे आलंय पण ह्याला जिवंत सोडता कामा नाही. आपलं ह्यानं जर ऐकलं असतं, आपल्या पक्षाचा स्वीकार केला असता तर आम्ही याचा घोटाळा झाकला असता. आम्ही घोटाळा झाकला असता. हा आपल्या पक्षात येत नाही तर त्याचा घोटाळा बाहेर काढावा लागेल. हे राजकारण आहे. हे अनादिकालापासून आहे बरं का. रावणाने विचार केला आता हे ऐकत नाही, आपल्याला प्रत्युत्तर देतं, याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. म्हणून रावणाने निरीक्षण केलं ह्याच्याकडे काय विशेष आहे. काहीतरी विशेष आहे याच्याकडे. म्हणून विचारायला सुरुवात केली, हे वानरा तुझं मरण कशात आहे सांग. हनुमंतराय निर्मळ मनाचे होते. ते म्हणले रावण महाराज मला मरणच नाही म्हणले, मला मरणच नाही. लबाड बोलतो म्हणले. अरे मी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं, भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि त्याला मागितलं मला अमर पद दे. त्यांनी सांगितलं देता येत नाही. माझ्यासारख्या रावणाला जर पद मिळालं नाही तर तुझ्यासारख्या वानराला मिळालं म्हटले. खोटं बोलतो म्हणले तू. हनुमंतराय म्हणले खरंच रावण महाराज मी खरं बोलतोय, मला खोटं बोलायचं माहितीच नाही. नाही म्हणले तू खोटं बोलतोस म्हणले. खरं सांग म्हणले तुझं मरण कशात आहे. आता हनुमंतरायांनी विचार केला मी खरंच सांगितलं रावणाला, पण खरं सांगितलेलं रावणाला पटत नाही. आता ह्याला खोटं सांगण्याशिवाय पर्याय नाही. खोटं सांगण्याशिवाय पर्याय नाही. सांगितलं खरं सांग तुझं मरण कशात आहे. सांगितलं माझ्या शेपटात मरण आहे. रावणाला पटलं. ओ हा सांगितलं याच्या शेपटाला चिंध्या बांधा. पुढचा विधी सगळा केला. खरं सांगितलेलं रावणाला पटलं नाही. आम्हा तुम्हाला कसं काय पटलं. रावणाच्या पायाची नखाची सर सुद्धा आम्हा तुम्हाला नाही. आम्ही रोज हरिपाठ म्हणत नाही. तो रोज रुद्राभिषेक करत होता शंकराला. 4 वेद पाठ होते रावणाला. आपल्याला हरिपाठाला एक अभंग पाठ नाही. लोक उडसुड रावणाला नावं ठेवतात. सामान्य होता रावण. 4 वेद पाठ होते रावणाला. काय रोज त्याची पूजा किती तास चालायची. फार विद्वान होता रावण. लक्षात ठेवा. रावणाने काही रचना केलेल्या आहेत, काही स्तोत्र आहेत शंकराचे बर का. एवढा मोठा रावण त्याला जर खरं पटलं नाही तर आम्हा तुम्हाला कसं काय पटेल हो. म्हणजे रावण एवढा मोठा होता, बलाने मोठा होता, ज्ञानाने मोठा होता, संपत्तीने मोठा होता, ऐश्वर्याने मोठा होता. फक्त अधिकाराने लहान होता. अधिकाराने लहान होता बरं का. आणि अधिकाराने लहान असल्यामुळे त्या रावणाला हे पटलं नाही. कशा करता सांगतो लक्षात ठेवा. ह्या विचारसागराची जरी रोज 7 दिवस बसून पारायणाशी वर्षभर केली तरी आपल्या डोक्यात शिरायचं नाही. का आपला अधिकारच नाही. जोपर्यंत अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत पटत नाही. म्हणजे कोणाला सांगाले ते अधिकाऱ्याला सांगाते पहिल्यांदा लक्षात ठेवा. मला पटत नाही म्हणण्याचा संबंध येऊ नये कोणाच्या तुमच्या तोंडातून म्हणून सांगालोय. महाराज मला पटत नाही. अरे पटत नाही म्हणजे अरे आपल्याकरता सांगालेच नाही ते.
जो अधिकारी आहे त्याला उपदेश करतायत या पद्धतीने. तुला जर खरंच ऐक्य साधायचं असेल तर या पद्धतीने तुला मनन करावं लागेल. त्याला पटवून देत आहेत, अनेक रीतीनं पटवून देत आहेत. मग त्यात उत्तम मध्यम कनिष्ठ अधिकाऱ्याचा विचार येऊन गेलाय. मग त्या अधिकाऱ्याला सांगतात की बाबांनो, खरंच विचार केला तर जीव ब्रह्मामध्ये भेद नाही, आणि जो भेद मानला जातो तो मिथ्या आहे. तो मिथ्या आहे. कसा? त्यांनी मागचा दृष्टांत घेऊन त्याचा थोडासा खुलासा केलेला आहे. मागचा विचार घेऊन त्याचा थोडासा खुलासा केलाय. घटाकाश मटाकाश शब्द काय? महाकाश. घटाकाश आणि महाकाश औपाधिक असल्यामुळं घटाच्या संबंधाने त्या आकाशाला नाव आलं काय? घटाकाश. आणि जे मूळ आकाश आहे त्याला महाआकाश म्हणतात. घटामध्ये असलेलं आकाश आणि मूळ असलेलं आकाश त्याला महाकाश म्हणतात. विचार केला तर घटामध्ये असलेलं आकाश आणि महाआकाश याच्यामध्ये भेद आहे का? भेद नाही आहे. मग भेद कुठं आला? औपाधिक. औपाधिक म्हणजे उपाधी. उपाधीच्या संबंधाने भेद उत्पन्न झाला. उपाधीच्या संबंधाने निर्माण झालेला भेद खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. उपाधीच्या संबंधाने निर्माण झालेला भेद जर खोटा आहे तर जीव ब्रह्माच्या ठिकाणी असणारा भेद खरा असेल का खोटा असेल? खोटाच आहे. हे पटवून द्यायचं आहे बरं का. औपाधिक म्हणजे उपाधीच्या संबंधाने. म्हणून कधी कधी शब्द वेगळे वापरले म्हणून काय गोंधायचं. औपाधिक म्हणजे उपाधी बरं का. उपाधीच्या संबंधाने घटाकाश महाकाशाप्रमाणे जे मिथ्या नसते ते औपाधिक नसते. जसे घट व पट यांच्यात भेद व्यवहार दशीत राहणार आहे. दुसरा दृष्टांत दिला. घट म्हणजे गाडगं आणि पट म्हणजे कापड. घट एका जातीचा आहे आणि पट एका जातीचा आहे. या दोन्हीत ऐक्य नाही बरं का. हे कापसापासून झाले आणि ते मातीपासून झाले. नाही, घट आणि पट एक मानताच येत नाही का? जात वेगळी आहे त्याची. घट वेगळा आणि पट वेगळा. इथं भेद आहे का अभेद आहे? भेद आहे. घट आणि पट हा भेद आहे. इथं अभेद कधी होऊ शकत नाही. का दोन्हीची उपाधी भिन्न भिन्नच आहे. जे कापसापासून निर्माण झालं त्याला म्हणतात पट, जे मातीपासून निर्माण झालं त्याला म्हणतात घट. दोघांची बरोबरी सारखी होऊ शकत नाही. दोघांची बरोबरी सारखी होऊ शकत नाही. जसे घट व पट यांचा भेद व्यवहार दशेत राहणारच, हा भेद ब्रह्मदेवाला सुद्धा निवृत्त करता येत नाही. ज्ञानोबरांनी लिहिले, फार सुंदर लिहिले. काल लाटीचे लिहिले न काय न मोडे काही केले, काळे गोरे पुन धुतले फिटो नेने. एकदा तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला शरीर प्राप्त झालं, ते एकदा प्राप्त झाले की त्याच्यामध्ये ब्रह्म ललाटीचे न सुट ते ब्रह्मदेवाला सुद्धा बदल करता येत नाही. एकदा ते निर्माण झाले की ते तसंच निर्माण झाले, त्यात बदल करता येत नाही. बदल करता येत नाही. शरीरात बदल करता येत नाही. शरीरामध्ये बदल करता येत नाही. पण प्रत्येकाच्या शरीरामध्ये असलेलं चैतन्य मात्र त्यात ऐक्य मानता येतं. शरीरात ऐक्य मानता येत नाही. तो भेद राहणारच. म्हणजे व्यवहार दशेतला भेद कधी निवृत्त करता येत नाही. तो भेद राहतोच. मग तो आपल्याला भेद कुठला घालवायचा आहे? औपाधिक उपाधीच्या संबंधाने निर्माण झालेला भेद घालवायचा आहे. कोणी म्हणेल मी नाही म्हणले काय हो, हे शरीर काळा आहे ना, मी याला गोर करणारच. गोर करणारच. अरे करता करता आयुष्य संपून जाईल. त्याला उदाहरण दिलं होतं. एक म्हटला कोळसा घासत होता. कोळसा मला का घासालाय? त्याला पांढरा करायचा आहे म्हणजे मला. त्याला काय करायचंय?
पांढरा करायचा आहे. किती दिवस कोळसा घासल्यानंतर पांढरा होईल? तसं काही व्यवहारातले भेद आहेत ते भेद घालवता येत नाहीत. घट घट राहणार, पट पट राहणार, पण घटाकाश आणि महाकाश हा इथं जो उपाधीचा भेद आहे हा भेद घालवता येतो बरं का. हा भेद घालवता येतो. म्हणून त्या पद्धतीने ते कसं घालवावं त्याला एक युक्ती, त्याला हेतू, प्रमाण असे चिंतन करण्याची पद्धत सांगितलेली आहे बरं का. त्याला उदाहरण दिलेलं आहे. त्याने आपण डोंगराच्या अलीकडे आहे आणि डोंगराच्या पलीकडे धूर दिसायला लागला. धूर ज्या अर्थी दिसतो त्या अर्थी तिथं अग्नी आहे. तिथं अग्नी आहे. काय त्याच्याकरता काय करावं लागतं? काय करावं लागत नाही. ज्या अर्थी धूर आहे तिथं अग्नी आहे. बरोबर आहे ना? तसं घट आणि पट याच्यामध्ये भेद राहणारच, पण महाकाश आणि घटाकाश यामध्ये भेद राहणार नाही. म्हणून त्यांनी त्याच्याकरता एक उदाहरण असं दिलं की आम्हा तुम्हाला पटवून देण्याकरता ज्या अर्थी जीव व ब्रह्माचा भेद स्वरूपता नाही त्या अर्थी तो मिथ्या नाही असे मुळीही नाही, किंतु मिथ्याच आहे असं अनुमानात जीव ब्रह्माचा भेदा पक्ष आहे. काही पक्ष मानलेला आहे. काही पटवून देण्याकरता त्यांनी असं सांगितलं की वास्तविक खरं ज्या अर्थी जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद स्वरूपता नाहीच आहे, स्वरूपता नाहीच आहे, मग त्या अर्थी तो मिथ्या नाही असे मुळे नाही बर का. किंतु मिथ्याच आहे. शब्द कसा वापरलाय? त्या अर्थी तो मिथ्या नाही असे मुळी नाही, किंतु तो मिथ्याच आहे. तो आहे म्हणता येत नाही आणि नाही म्हणता येत नाही असं सांगितलेलं बरं का. आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही बरं का. पण जी वस्तू मिथ्या आहे त्या गोष्टीला मिथ्या म्हणावं लागत नाही. ती आहेच हो. त्याला म्हणण्याने ती मिथ्या ठरत नाही. ती स्वरूपाने मिथ्या आहेच. स्वरूपाने ती मिथ्या आहेच. तिच्या मिथ्याचं सिद्ध करावं लागत नाही. आपोआप सिद्ध होतं. आपोआप सिद्ध होतं. म्हणून ज्याचा ज्ञानाने बाध होतो त्याला म्हणतात मिथ्या. ज्याचा क्रियेने बाध होतो त्याला मिथ्या म्हणत नाहीत बरं का. ज्ञानाने. आता अंधार पडलाय. अंधार घालवण्याकरता काय केलं पाहिजे? प्रकाश पाहिजे. मग कुणी म्हणेल अंधार आहे त्यावरती सूर्य नाही. सूर्य नाही आहे. सूर्याच्या अस्तित्वामध्ये अंधाराला अस्तित्व आहे का? सूर्याच्या अस्तित्व नसताना अंधाराला अस्तित्व आहे? सूर्य नसताना अंधाराला अस्तित्व आहे. ज्यावेळी सूर्याचा उदय होतो त्यावेळी अंधार राहतो का? आता तो कुठे गेला? नाहीच आहे तो. मग त्याला मिथ्याही म्हणता येत नाही आणि आई म्हणता येत नाही. त्याला आई म्हणता येत नाही. आता तो सूर्याचा उदय झाल्यानंतर अंधार आहे का? हो, रात्री दिसत होता की, पण आता आहे का? मग रात्री आहे म्हणत होता का नाही? मग आता नाही म्हणा ना. नाही म्हणायची गरजच नाहीये. आता फक्त सूर्यप्रकाशच आहे. म्हणून तो भेद मिथ्या नाही, किंतु तो नाहीच बरं का. म्हणजे उपाधीच्या दृष्टीने बोललं जातं. वास्तवाचा विचार केला तर तो मिथ्या सुद्धा म्हणायची गरज नाही. तिथं मिथ्या सुद्धा म्हणायची गरज नाही. म्हणून त्याचं विचाराने अंधार घालवण्याकरता तुम्ही काय केलं म्हणजे अंधार जाईल? कोणी म्हटलं मला चांगलं गायन करता येतं.
चांगलं गायन करता येतं. कोण म्हणलं मला चांगलं वाजवता येतं, मी 4 तास वाजवतो आणि अंधार घालवतो. जाणार आहे? कुणी म्हणजे मला मंत्र चांगले येतात, मी 4 तास मंत्र म्हणतो. म्हणून म्हणून घसा बसेल. त्याला घालवण्याकरता करायची गरज नाही हो, कारण तो स्वरूपाने नाहीच आहे. हा, सूर्याचा उदय झाला की अंधार नाहीच आहे. म्हणून वर्णन केले, माऊलींनी वर्णन केले, अंधार हा कोणाच्या दृष्टीने आहे? आमच्या तुमच्या दृष्टीने आहे. सूर्याच्या दृष्टीने अंधार नाही. म्हणून माऊलींनी दृष्टांत दिलाय. माऊलींनी दृष्टांत दिलाय. एक दिवशी त्या सूर्यदेवाचं डोकं दुखायला लागलं. काही केलं थांबेना. म्हणतो देवांचा वैद्य कोण? अश्विनी कुमार. आणि अश्विनी कुमार काय गेला, म्हणले फार माझं डोकं दुखतंय म्हणले. मग प्रयत्न केला थांबायला, तयार. बरोबर आहे, तुम्ही जगाला ताप देताय ना म्हणले, हे म्हणजे उष्णता देताय. जगाला उष्णता देऊन 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 तुम्हाला ताप आलाय म्हणले. मग तुम्हाला विश्रांतीची गरज आहे म्हणले. अश्विनी कुमारने काय सांगितलं? विश्रांतीची गरज आहे. कुठे विश्रांती घ्यावी लागेल? अंधारात घ्यावी लागेल म्हणते. कुठे घ्यायला लागले? कारण तुम्हाला जगाला उष्णता देऊन तुम्हाला ताप वाढलाय. आता त्या उष्णतेपासून अंधारात तुम्ही विश्रांती घेतली की बेड रेस्ट. मग ती कुठे घ्यावी लागेल? काय नाही म्हणले, या हिमालयाच्या पोटात एक गुहा आहे. गुहा फार खोल आहे. त्या गुहेमध्ये आतापर्यंत कोणी गेलंच नाही. अंधारच आहे म्हणले. तुम्ही जाऊन तिथं 2 दिवस विश्रांती घ्या म्हणे. कोण सांगताय? अश्विनी कुमार सांगतात. कोणाला? सूर्याला. सूर्य अंधारा लागी, ज्ञानोबा म्हणतात. सूर्य अंधारा लागी. त्या अंधारामध्ये विश्रांती घेण्याकरता सूर्य गेला. आतापर्यंत त्या गुहेत कोणी नव्हतं. त्या गुहेत सूर्य गेल्यानंतर अंधार राहील. अंधार कोणाच्या दृष्टीने? आमच्या तुमच्या दृष्टीने. सूर्याच्या दृष्टीने अंधार नाहीच आहे. अंधार नाहीच आहे. मग तो नाहीच आहे, त्याला मिथ्या म्हणायची गरज आहे का? मुळीच म्हणायची गरज नाही. मग तसा जीव ब्रह्मामध्ये भेद आहे का? नाहीच आहे. आम्ही तुम्ही मानलाय. नाहीच तर मिथ्या तरी कशा करता मानायचा तो? मग त्याच्या ठिकाणी तो संभवत नाही. एक ऐक्य करण्याची, मनन करण्याची पद्धत आहे बरं का. अभ्यास आहे हा, हे प्रवचन करण्याची पद्धत नव्हे. तुम्ही जर व्यासपीठावरती बसून सांगायला लोक म्हणतील हा काय म्हणायला लागलाय, आम्हाला तर कळना, पण ह्याचं याला तरी कळतंय का? याचं याला तरी कळतं का? म्हणजे मनन करायचं आहे. म्हणजे विचाराने मनन करायचं आहे, घोकायचं नाही. तुम्ही राग घोकता तसे घोकायचं नाही, बोल घोकता तसे घोकायचं नाही. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, जीव नाही, मी ब्रह्म आहे असं म्हणता म्हणता कधीतरी भ्रम निर्माण होईल. किंवा भ्रमिष्ट व्हाल. हे चिंतन, विचाराने चिंतन करायचं आहे. खरंच स्वरूपाने विचार केला तर ब्रह्म आणि आपलं स्वरूप याच्यामध्ये भेद नाही आहे. हे मांडलेलं आहे. मिथ्या, तो भेद सुद्धा मिथ्या नाहीये. फक्त बोललं जातं. स्वरूपाने त्याचं अस्तित्व नाहीच आहे. ही बाधक युक्ती सांगितली बरं का. बाधक युक्ती सांगितली. त्यातला हा पहिला विचार आहे. आणि त्या पहिला विचार सांगत असताना आता तो कसा विचार करावा त्याची यादी दिलेली आहे की जीव आणि ईश्वर याच्यात भेद आहे असे समजणे ही भेदभ्रांती होय. भेदभ्रांती मुख्य 5 भेद प्रकार आहेत. जीव ईश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद आणि जड जडाचा भेद. आता हे बाधक युक्तीने चिंतन करायचं आहे. भेदाचा प्रकार आहे तो. आता भेद आपल्या डोक्यात शिरणार नाही. त्याला भेदभ्रांती सांगितलेली बरं का. 5 प्रकारचे इथं भेद सुरुवातीला सांगितलेत. पुन्हा आणखी 5 सांगितले. एकंदर 12 प्रकारचे भेद सांगितलेत. आपण भेद मानायला सुरुवात केलो.
जी ईश्वरात कसं काय अभेद असेल. अनेकानी भेदाचे प्रकार निर्माण केले. कसे कसे निर्माण झालेत आणि ते खरे आहेत की नाही हे विचाराने पटवून दिलेलं आहे. त्याचंही चिंतन आपण केलं पाहिजे. कशा करता? मनन करायचं आहे. आपल्याला जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद नाही. मग हे भेद कसे का आले? हे खरे आहेत का? त्या भेदाचा विचार विस्ताराने केलेला त्याचा विचार आपण पुढच्या पाठात करू.